खगोलशास्त्रज्ञ व आपले हे आहे त्यांनी हे आहे त्यांनी सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी झाला. केला दोष करणे व मार्गदर्शन करणे. नाही आता तो विरोधी पक्षनेता असा शाळे सोडून दे. सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. जनतेच्या हिताच्या गोष्टीला जनतेच्या हिताच्या गोष्टीला निर्धार सांगण्याचा प्रयत्न करणे व सरकारच्या त्रुटीवर निदर्शनास आणणे व दोष करणे. कार्यक्रमाचे वाभाडे काढून ते जनतेच्या हिताच्या दृष्टीने कसे त्याबद्दल जनतेला बाबा हे चुकीचं आहे बरोबर असं जनतेला सांगणे. वाभाडे काढायचे फक्त ते त्या सरकारच्या त्रुटी काढणे व आणून सरकारच्या एखाद्या कार्यक्रमातल्या त्रुटी सरकारच्या एखाद्या योजनेतल्या त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणे. आता उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे का? घटनात्मक म्हणजे घटनेमध्ये तरतूद आहे. नियमात कायद्यात तरतूद आहे का असं त्याचा अर्थ आहे. पक्षाच्या सोयीप्रमाणे नव्हे. पक्ष एकत्र एका पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री करू शकतो की आपण? मुख्यमंत्री दोन करू शकतो का? राज्यपाल दोन करू शकतो का? का कुठं बघितलं का मुख्यमंत्री दोन झाले? उपमुख्यमंत्री पाहिजे तेवढे होतात. हे सोयीसाठी केलेलं असतं. मुख्यमंत्री हे महत्वाचं पद आहे. या राज्याचा प्रमुख असतो तो आणि घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात. शालेय शिक्षण मंत्र्यांचं शालेय कामकाजांवर नियंत्रण ठेवणे, शालेय धोरण निर्मिती करणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंबंधित शैक्षणिक बाबींमध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये अडचणी असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा, तसेच नियोजित विकास यामध्ये शैक्षणिक उपलब्धता वाढावी यासाठी मी प्रयत्नशील असते. शाळेमध्ये 100% उपस्थिती आहे की नाही हे बघणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हे कॅटेगरीनुसार बरोबर मिळते की नाही हे सुद्धा आम्हाला कुठे कळते गुजराती? बरं बोला मला. जय जिनेंद्र. माझं नाव खुशी हळवाडिया. मी 9th A मध्ये शिकते. आज इथं माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात गुजराती बोलायचं असलं तर गुजराती आपलं स्वागत आहे. आमच्या शाळेत तुमचं स्वागत आहे. मुख्यमंत्री मारी निशा सुंदर निशाला गुजरात राज्याने प्रस्तुती करी राहायचे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आम्ही गुजरात राज्याची प्रस्तुती करणार आहोत. भारतामध्ये गुजरात राज्याला महत्त्वाचे मानले जाते कारण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उद्योगामुळे भारताची आर्थिक सक्षमता वाढते. तर गुजरातमध्ये प्रसिद्ध असणारे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखतो त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. Good morning sir, good morning ma'am. I will give you information about Statue of Unity. Statue of Unity is dedicated to the Sardar Vallabhbhai Patel. We know Sardar Vallabhbhai Patel is the first Deputy Prime Minister and Home Minister of Independent India. Height of the Statue of Unity is 182 meters and in a feet is 597 feet. It is located near the Kevadia in the state of Gujarat. It is located on the Narmada River. Opening date of the Statue of Unity is 31st October. જે એકાત્મતા આ ઉપક્રમમાં ગુજરાત રાજ્યને લેવામાં આવ્યું છે. ગુજરાત રાજ્યનું ઊંધિયું રોટલી ભાત ખાટી મીઠી દાળ સેવ ટમેટાનું શાક પાર્લર माझं नाव महात्मा गांधी. माझे नाव नरेंद्र दामोदर दासजी मोदी. माझा जन्म गुजरात येथील वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 मध्ये झाला. मी 26 मे 2014 रोजी भारताचा 15वा पंतप्रधान झालो व नंतर मी सर्वकष व सर्वसमावेशपणे भारताच्या विकासाच्या वाटचालीकडे गेलो.
मी 2015मध्ये मी 2015मध्ये डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात केली व 2 ऑक्टोबर 2014ला गांधी जयंतीच्या दिवशी मी स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुद्धा सुरुवात केली. आणि परवाचीच गोष्ट म्हणजे 25 फेब्रुवारी 2024 रोजी मी राजकोट गुजरातमध्ये फर्स्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची सुद्धा भूमिपूजन केले. आणि तिथे 720 बेड असून त्यात ICU आणि सुपर स्पेशलिस्ट हे बेड्स आहे आणि तिथे 23 ऑपरेशन थिएटर आहे. आता फोटो काढायचा आपल्याला यांच्यावर. हो फोटो Good afternoon, sir. Good afternoon, ma'am. मी इंग्लिश हायस्कूल कबड्डीच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेने आपल्या सहर्ष स्वागत आहे. कर्ज पाहिजे आम्हाला मिळेल का? काय बँकेत एवढा दाखवा. हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. हा उपक्रमाचा उद्देश असा आहे की कोणत्याही व्यक्तीची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी हा उपक्रम प्रयत्नशील चालू आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक साक्षर असणे खूप गरजेचे आहे. विषय काय मगाशी होतीस की मंत्री शिक्षण मंत्री होते. शालेय शिक्षण खुशी हां. दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक साक्षरता असणे खूप गरजेचे आहे. आपले जे दैनंदिन गरजा असतात ते भागवण्यासाठी आपल्याला म्हणजे आपले पैसे कुठे लावायचे आहे हे आपल्याला समजणे खूप गरजेचे असते. त्यासाठी मग आपलं व्याज कर्ज कशी द्यायची घ्यायची कशी बँकेची व्यवहार कशी करायची यासाठी आपल्याला ते समजलं पाहिजे. यासाठी आमच्या जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जी आमचे युनियन बँक ऑफ इंडिया आहे येथे मॅनेजरसुद्धा आले होते. त्यांनी आम्हाला आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आर्थिक साक्षरतेची गरज व ते किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले. आणि ते त्यासाठी अधिक माहिती यावी यासाठी आम्ही पोस्ट ऑफिस व युनियन बँक ऑफ इंडिया याला सुद्धा भेट अंदाजे किती देतो महिन्याभरापूर्वी 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी 1 दिवसापूर्वी आज सकाळी महिन्याभरापूर्वी फोटो तारीख घेते अंदाजे क्वेश्चन आहार काय मॉनिटर पुढचं पाठवून चित्र कोणी काढले तोच काढले बरं छान. भगतसिंगांचं कोणी केलंय वाकुडकर रोशन म वाकुडकर फोटो पूर्ण अंदाज कलर पेंटिंग फोटो कुठला मिळाला प्रिंट कुठली काढली ना. आता मी मला गेलो कलर प्रिंट पाहिजे कुठले कलर बर स्टॉक चाइल्ड लेबर कसा हे कोणी काढले काय अर्थ आहे मॅडम काय त्याचा अर्थ काय चित्र बघायचं काय करावं लहान मुलांनी बघा काय दिले काय करावं लहान मुलांनी बघा आणखी आणि अवघड पुस्तकं वाचतावी तिकडे पुस्तकं वाचताना पुस्तकं वाचावी खूप सारी शाळेत जावं छान आनंदाने आणि मस्त. आणि याचं उत्तर पण सांग इथं कसं साहेब आले म्हणून थांबलं इंग्लिश नको जाय 8 multiplied by 8 थांबत होतं मी फ्रीच होतो अर्धा घंटा कोणत्या साहेब लोकांना मला बाहेर निघाली चान्स नाही होता a plus b येतो bracket square what is the meaning of this a plus b multiplied by a plus b. a plus b multiplied by a plus b आधी हे जी असं त्याच्या समोर त्याच्या पेपर ना स्टेपनी करून टाकतो लिहिले त्याच्या समोर किती
सुंदर शाळा या उपक्रमातील एक भाग म्हणजे अमृत वाटिका. अमृत वाटिकेमध्ये आम्ही तुमचे सहर्ष स्वागत करतो. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि अतिथींचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य. म्हणून आम्ही अमृत वाटिका मंडळ आपले सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. फोटो करा इकडे या मॅडम. हां सांगा तुला काय आहे सांगायला जायचं सगळं. वाटिका म्हणजे काय तर अमृत वाटिका ही सर्वात पहिला मोदी सरकारने दिल्लीला उभारली होती. तिथे त्यांनी अनेक गावातली माती आणून तिथे एक अमृत वाटिका तयार केली होती. तीच अमृत वाटिका आम्ही इथे पण केली आणि आम्ही इथे वेगवेगळ्या ठिकाणांची माती आणून ही अमृत वाटिका तयार केली. यामध्ये आम्ही औषधी वनस्पती पण लावली आहे. आता त्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती देतो. कोणत्या नाव ही जाई आहे. जाई आता जे तोंड येतं पुढे अंगावरील चरबी आणि वजन कमी होते. आता मी काय बोलत काय रे काही सांगतोस का? कधीच उपयोग नाही केला. मग काय फक्त सांगा मी आता करेन. मी आता करेन. करशील ना? नाही तू आता व्यायाम करते काय करू व्यायाम कर आणि रनिंग कर. त्या पाण्याचा रस पिण्यामुळे आपलं सर्व प्रकारचे अन्न देखील पचते. तू त्याचा भाऊ आहे ते दुर्वा आहे ना ती असं मानलं जातं की हिंदू धर्म जो असतो त्यात असं मानलं जातं की हा आपला जो हा असतो गणपती त्यासाठी दुर्वा हा खूप श्रेष्ठ असतो असे मानलं जातं म्हणून त्याला पण चढवतात. आणि दुर्वा हा गायला दुर्वाचे आयुर्वेदिक आपल्याला वाईट स्वप्न पडतात. हा जादूटोणामधला नाहीये हे उपयोग मधला आहे. आपल्याला वाईट स्वप्न पडतात. हा तर ते तो जो आहे ना दुर्वा हा थोडासाच खायचा. मी आता यवतमाळमध्ये आहे. कडू असतो थोडा. माझी शाळा सुंदर शाळा राज्यस्तरीय तपासणी पथक शरीराची उष्णता शरीराची उष्णता येते. उन्हाळी वगैरे काय म्हणताय? याच्यासाठी दुर्वा उपयोगी. शरीराची उष्णता कमी होते. Yes. पानं खायची की काय करायचं? ते त्याचे पानं म्हणजे त्याला ते असतं. बरं बरं तेच ना मग ते बारीक करून घ्यायला. हो सांगतो कोरफड आता मी सांगतो आता हे तुम्हीच विचारा आणि तुम्हीच ऐका कोरफड. हे काय आता दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अरे पण आता केलं की स्वागत इकडे बघा. सांगा. अमृत कलश भावना निर्माण होणे हा या यात्रेचा उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त यावर्षी मेरी माती मेरा देश या उपक्रमामध्ये राज्य शासनाच्या आदेशानुसार अमृत कलश यात्रेचे आयोजन 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान करण्यात आले. या उपक्रमातून प्रेरित होऊन इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अमृत कलश यात्रेचे आयोजन माननीय प्राचार्य श्री विके सर्व उपप्राचार्य श्री दुधे सर तसेच पर्यवेक्षक के बी राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. देशासाठी प्राण देणारी वीरांचा स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या मेरी माती मेरा देश या मोहिमेअंतर्गत दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित अमृत कलशातील माती आम्ही सर्वप्रथम आम्ही त्याचं ढीग तयार केलं. त्यानंतर आमच्या इथे अमृत वाटिका तयार झाली. ती माती आम्ही संकलित करून त्यावर आम्ही औषधी वनस्पतीची लागवड केली. जसे कोरफडचा उपयोग दमा व आम्लपणा, पानफुटी, मूग खडा व आग होणे, जाई, दोन येणे व वर्ण आणि गुळवाचा उपयोग डोकेदुखी, वाईट स्वप्न येणे आणि कांडवेल ताप व कापूर. अमृतवाटिकेतील रोपांची निगा. अमृतवाटिकेतील कचरा साफ करणे, रोपांना पाणी देणे, उकरी करणे, शेणखताचा वापर करणे व झाडांना आडे करून पाणी देणे. अशा प्रकारे अमृतवाटिकेची निगा राखण्यासाठी एका विशिष्ट समितीची निवड करून वरील सर्व कामे करून घेतली जातात. दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आम्ही शालेय पोषण आहार समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पोषणयुक्त आहार खाना सदैव व्यक्ति से है. हमारे स्कूल ने ठाना है हर बच्चे को स्वस्थ बनाना है. वही बच्चे सफल हो पाएंगे जो पौष्टिक भोजन खाएंगे. पोषण शक्ती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना पोषण आहार देणे. ही योजना 1995 ते 96ला सुरू करण्यात आली. तेव्हा प्रत्येक मुलांना 3 किलो तांदूळ घरी देत असे. 2001मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहारामध्ये बदल केला. शिजवलेले अन्न देणे अशा स्वरूपाचे आदेश दिले. त्यानुसार 2002 पासून मुलांना 3 किलो तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न देणे सुरू झाले. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत प्राचार्य माननीय श्री विखे सर, उपप्राचार्य माननीय श्री दुधे सर, पर्यवेक्षक माननीय श्री के बी राठोड सर यांच्या सहकार्याने आमच्या शाळेत पोषण आहाराची
स्वयंपाकी यांची कामे, मध्यान्ह भोजन अंतर्गत अन्न शिजवणे, खडकनिष्ठ कामे, डाळ तांदूळ यांसारख्या धान्यांची साफसफाई करणे. 6वी ते 8वी किती तांदूळ शिजवता एका विद्यार्थ्यासाठी? आणि 1ली ते 5वी एका विद्यार्थ्यासाठी किती तांदूळ शिजवतात? 5 झाली पाहिजे. आरोग्य वसे तिथे. स्वच्छता हा आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. एवढेच नव्हे तर ज्या थाळीत आपण जेवतो त्या थाळीची स्वच्छता करणे हेही शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे इतकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ थाळी अभियानाअंतर्गत दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेर येथे स्वच्छ थाळी मॉनिटर यांची निवड करण्यात आली. सर्वप्रथम स्वच्छता थाळी मॉनिटर या नात्याने अन्नाचे महत्त्व तसेच सर्वांसाठी अन्न पिकवणारा शेतकरी त्याच्या श्रमाचे महत्त्व आम्हाला समजावून सांगण्यात आले. अन्नाचे महत्त्व व शेतकऱ्याच्या श्रमाचे महत्त्व हे जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की मूग असेल तुम्ही तेवढेच अन्न घ्या. ताटामध्ये कोणी अन्य गोष्टी टाकू नये, थोडे थोडे अन्न घ्यावे. पोषण आहार सेवन करताना जे कण ताटाबाहेर पडले आहे त्याची बरोबर विल्हेवाट लावा. तर काय करतो तुमच्या विल्हेवाट लावायला काय करतो? शोष कधी कधी केला सर त्याचं काय होणार आपल्याला? पण सर त्याचं खत तयार होतं. कधी म्हणजे अन्नाचे कण, फळाच्या साली, भाजीपाल्याचे देठ, पालापाचोळा त्यावर पालापाचोळा टाकून मातीचा परसबाग कुठं आहे? सर एक इथं आहे. शोष खड्ड्यात जाऊ नये म्हणून तुम्ही काय करा? अन्न शोष खड्ड्यात जाऊच नाही. जय श्रीमान फॉर्च्यून महाराष्ट्र बटालियन एनसीसी यवतमाळ ट्रूप नंबर 135 दी इंग्लिश हाई स्कूल ने आपका स्वागत करती है और प्रेजेंटेशन देने के लिए हाजिर स्क्वाड विश्राम नंबर 1 जय साहब. मी कॅडेट मोहिनी गजानन. सर्वप्रथम आमच्या शाळेमध्ये चमूची नोंदणी करण्यात आली. चमूच्या नोंदणी अंतर्गत हवालदार विकास पवार आमच्या फिजिकल ट्रेनिंगसाठी आले होते. फिजिकल ट्रेनिंग म्हणजे आमच्या हातापायाचे बोटे नख चेक करणे व आम्हाला राऊंड पुशअप मारणे व आमची चेकिंग केली. आमची हाईटसुद्धा चेक केली व त्यानंतर आमची ऑनलाईन प्रोसिजर सुरू झाली. त्यानंतर आम्ही NCCमध्ये सहभागी झालो. जैन साहेब. जैन साहेब, मी कॅडेट आर्य ससनकर. आम्ही NCCमध्ये काही केलेली कार्य तुम्हाला सांगू इच्छिते. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला. त्यामध्ये आमचे मुख्याध्यापक माननीय सन्माननीय श्री विकी types of equations. One is the polynomial equation and another is the transcendental equation. So this trigonometric equation is the one of the type of the transcendental equation. Trigonometric equation, differential equation,
These are the types of the transcendental equations. So the trigonometric equation is an equation in which we find the solution of the equation in which the variable is in the form of the trigonometric functions. So that function is called as the trigonometric equation. So this is the definition of the trigonometric equation. तुमचं नाव आहे का सर ते? हो, माझं नाव आहे. पण ते एक 11-12 व्हिडिओ त्या कोरोनाच्या काळातले टाकलेले आहेत, त्याच्यानंतर काही त्याच्यात हे केलं नाही, पण आता आहे सर. आणि मी काय म्हटलं जातं डीजे, पण ऑलरेडी ते संगीत काय असतं रेकॉर्डेड असतं, त्यांच्याकडे तो साठा असतो. मग आता आरजे म्हणजेच काय रेडिओ जॉकी, तर तो काय करतो की जे संगीत किंवा जी गाणी जी गीतं तिथे त्यांच्याकडे साठवून ठेवलेली असतात, तीच वेळोवेळी वारंवार 4-4 तासाने 3-3 तासाने जे तुम्ही नवयुवक आहात त्यांना आकर्षित करण्यासाठी तीच ती गाणी काय केली जाते वारंवार वाजवली जातात किंवा ऐकवली जातात. बघा, तर रेडिओ जॉकीलाच मराठीत काय म्हणतात उद्घोषक. काय म्हणतात उद्घोषक. बघा पुढे ते पण मी डेमॉन्स्ट्रेट केलं आहे. आणि जनरली आपण जे फक्त दाखवतो ते व्हिज्युअलाइज न करता तुम्ही प्रत्यक्षात त्याचा ड्रॉ करू शकता आणि त्याचं नेहमी जब सर ने देखे थे उन्होंने अधिक शालेय पोषण हो. माझं वंदना नाईक.